रणरागिणी न्यूजमध्ये आपले स्वागत. अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर बजरंग सोनवणे यांनी विमानात बॉम्ब होता का असा संशय व्यक्त केला होता. या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी हसत हसत प्रतिक्रिया दिली. संशय व्यक्त करणे हा प्रत्येकाचा अधिकार आहे. कोणालाही कोणत्याही गोष्टीचा संशय येऊ शकतो, त्याला आपण काय करणार असे म्हणत आव्हाडांनी सोनवणेंच्या विधानावर हलक्या फुलक्या शब्दात उत्तर दिले. हे वक्तव्य सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून अपघाताबाबत संशयासोबतच राजकीय टीकेवर नव्याने चर्चा रंगू लागली आहे. तर बजरंग सोनवणे म्हणतात का अजितदादांच्या विमानात बॉम्ब होता का असं तरी प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे. दोन बार झाले असे देखील ते म्हणाले. संशय व्यक्त केला त्यांनी. बजरंग सोनवणे अजितदादांच्या संशय व्यक्त करणं हा प्रत्येकाचा अधिकार. संशय कोणाला कशाचा येऊ शकतो, त्याला काय करणार आपण. पण याआधी अमोल मिटकर यांनी संशय घेतला होता की कोणतरी उडी मारत होता, मात्र तो सरपंचांनी खोडून काढला. त्यांनी प्रत्यक्षरित्या तो बघितलेला. कोणीतरी संशय घेणार, कोणीतरी तो खोडून काढणार. आता ह्याच्यावरती मी तुम्हाला उत्तर देत बसलो तर तुम्हालाही वेळ कमी पडेल आणि मलाही वेळ कमी. जाऊ. तर पवार साहेबांचा कार्यकाळ 2 एप्रिलला संपत आहे. पार्थ पवार यांची वर्णी लागणार आहे राज्यसभेत. आतमधल्या बातम्या एवढ्या तुमच्याकडे आहेत तर मला कशाला प्रश्न विचारतो. तुम्हाला पार्थ पवार यांची वर्णी लागणार आहे असं तुम्ही एवढा हक्काने सांगता तर प्रश्न मला विचारून काय फायदा आहे. मी त्या पक्षात पण नाही. राज्यसभेत जाण्यासाठी तेवढी लोकांचा आकडा आहे असं संजयराव देखील म्हणतात. पण पवार हे असलेच पाहिजे केंद्रामध्ये. अनुभवी आहे, त्यामुळे त्यांचा केंद्रामध्ये असणं महाविकास आघाडी किंवा इंडिया अलायन्सला एक फायदा करू. मला वाटतं हे वरिष्ठांच्या हे आहेत. पण महाविकास आघाडीकडे एवढी सदस्य संख्या नक्की आहे की आमचा महाविकास आघाडीचा एक खासदार जाऊ शकतो. तर शरद पवारांना शह देण्यासाठी कुठेतरी सुमित्राताईंना शपथविधी घ्यायला लावला सुनील तटकरेंनी, असं राम कदम म्हणतायत. राम कदम हे बीजेपीचे, त्यांना आतमधली माहिती असू शकते, मला माहित नाही.